निलेश. खराब असं क्रिकेट. एक धाव होते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय का पाहायचा आहे. दुसरी धाव पूर्ण केली जाते आणि पंचांकडे कटाक्ष टाकला जाते. पंचांकडनं स्वैर चेंडू म्हणजे 3 धावा मिळाल्या. 3 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचते ती 44. अजून जर आपण जर कटाक्ष टाकलं तर 28 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 28, 6 चेंडू आणि 28 धावांची गरज. हो, अतिशय सुरेख असा फटका मिडविकेटच्या डोक्यावरनं भिरकावून दिलेला खणखणीत दणदणीत षटकार. या 6 धावांनी धावसंख्या मात्र झपकन वाढते. धावसंख्या पोहोचते ती अर्धशतक धावफलकावर लागते. धावसंख्या झाली ती 50. सामने जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि 22 धावांची गरज. जर हा सामना जिंकला तर निश्चित आपल्या संघाकडून आपल्याला बक्षीस हे राहणार, यात काही वाद नाही. 5 चेंडू 22 धावांची गरज. पंतांचा इशारा पाहायचा आहे. पंत एक चाणाक्ष पंत आहे. पंताचा इशारा येतो तो स्वैर चेंडूचा. धावसंख्या मात्र वाढते. धावसंख्या होते ती 51. सामने जिंकण्यासाठी 21 धावांची गरज. फहीम आलेकर बिरवड क्रिकेट असो यांचे जे एक चांगले असे पाठीराखे आहेत, त्यांचं इथे आगमन झालं. अतिशय सुरेख असा फटका चेंडू मारतो डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. पंचांचा इशारा येतोय. तो स्क्वेअर लेग पंचांकडे लक्ष टाकला जातोय. पंचांचा इशारा येतो तो 6 धावांचा. 6 धावांनी धावसंख्या वाढते. आता मात्र सामन्यामध्ये चुरस. धावसंख्या पोहोचते ती 57. सामने जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. फहीम आलेकर आणि राजावाडी संघाचे इथे हार्दिक स्वागत. 4 बॉल 15 धावांची गरज. सामना चुरशीचा होते. दोन्ही संघ मी मगाशीच म्हटलं होतं की जिद्दी संघ आहेत. शांत खेळत असताना गेअर मात्र बदललेला आहे. 4 चेंडू आणि 15 धावांची गरज. हो, यावेळी तो सुंदर असा फटका. 6 धावा मिळत आहे. सुंदर असा सामना इथे पाहायला मिळतोय. 6 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या पोचते ती 63. सामना जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. माझे गुणलेखक कळवत आहेत की 3 चेंडूवर 3 षटकार मारलेले. षटकारांची हॅट्रिक या फलंदाजांनी केलेल्या यशनी. आता मात्र चेंडू आहेत ते 3. धावसंख्या हवी आहे ती 9. 3 चेंडू आणि 9 धावांची गरज. 72 धावांचं आव्हान असताना खरोखर सुंदर फलंदाजी पाहायला मिळते. हो, अतिशय सुरेखाचा फटका. 1 धाव तर पूर्ण करते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतो का पाहायचा आहे. 1 धाव पूर्ण केलेली. दुसरी धाव पूर्ण केली गेलेली आहे. धावसंख्या पोचते ते 65 धावसंख्यावर. 7 धावांची गरज आहे. 2 चेंडू आणि 7 धावांची गरज. सुरेख असं फलंदाजी पाहायला मिळते. 2 चेंडू आणि 7 धावांची गरज. बघूया, हा चेंडू मात्र निर्णायक ठरणार आहे. 2 चेंडू आणि 7 धावांची गरज. अतिशय सुरेख असा फटका. चेंडू मात्र डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये 4 धावा मिळत आहेत. आता मात्र 1 चेंडू आणि 3 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग राहणार आहे. त्यासाठी 3 धावा आपल्याला करणे हे गरजेचे राहणार आहे. 1 चेंडू आणि 3 धावांची गरज. सामना संपल्याशिवाय कुठल्याही खेळाडू मैदानात जायचं नाही, याची नोंद घ्यायची. आपल्याला विनंती राहणार आहे, कुठल्याही खेळाडूंनी कुठल्याही प्रेक्षकांनी मैदानात जायचं नाही. 1 चेंडू आणि 3 धावांची गरज. असं वाटत होतं की सामना एकतर्फी होतोय, परंतु अतिशय सुंदर अशी फलंदाजी यश आणि विवेक या जोडीने केलेली आहे.